एवढा वशिला आहे, आर्थिक बाजू भक्कम येतं, गरीबाचं कोण पाहतं महाराज? गरीबाचं कोणी पाहत नाही. गरीबाचा वापर फक्त भाषण करून सीझनला करायचा, मग ते 12 महिने काय करायचं त्यांचं? हा बरं, तुम्ही तेवढं काम जर केलं ना, जर वाळून गेले ना, नवी लावायची. पण याचं कारण सांगा, तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना, तितक्या घरात, एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर, वातावरणात हवा राहिली नाही, ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही. तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावा लागतो. आता झोपताना लहान पोरं फॅनशिवाय झोपत. मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही. अजून 5 वर्षानं जर तुम्ही बंगले बांधले महाराज, तर माझं वाक्य लिहून ठेवा, आपले वाक्य खोटे नसते कधी. 5 वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल, बाथरूम बांधाल, किचन वाटा बांधाल, बेडरूम बांधाल, पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल. ऑक्सिजन रूम, आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा, आणि म्हातारं येडेवाणी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं. ही आजची परिस्थिती झाली. ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना. आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा, सगळे राजकर्ते पहा, नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत. बापाची दशक्रिया करायला आपण नदीत उतरतोय महाराज, विधी येतो. अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा, नाही तर इंदुरीला उतरा, नाही तर औरंगपूरला उतरा, नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळत आहे. बांगड्या नदीत आणि पर्यावरणावर भाषण मारायची. काय होईल? नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज. गोधड्या नदीत गोधड्या हयात का नाही बोला. आंघोळीला जर माणूस उतरला महाराज, दावा बिवा करायला पुळ्या येतात अंगाला. तुम्ही सासू मेली, तुमची मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली, बया बाबाच्या तोंडात साखर पडू. 1 वर्ष तुमची सासू मेली, तुम्ही रडात लई, थोबाड काय जोडीतील, बांगड्या काय फोडीतील, लुगडं काय फाडीतील, गाल काय हाणतील, तुम्ही खरंच रडा द्या. बाम त्याची दुनिया. लोकांना माहित नाही का सासू कशी मेली? बरं, तू पाहुण्यान देखतच का रडती, एकटी काय ओळत नाही तू? पाहुणे पाहिले का थोबाड बसली ती, आणि तेवढे लुगडे म्हातारीचे नदीला देते का? नदीला देता का तुम्ही? आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे आहेत अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुमचे चांगले असले तर धुवून वापरा, नसतील तर पेटून द्या. गोधाड्या नदीत, उष्य नदीत टाकाल का? परत मणी टाकते का सोन्याचे 2-4? टाक बरं, टाक ना, लय जीव होता तो श्वास, टाक बरं. अय एखादी पावती टाक बँकेची, टाक ना, टाकी दे उतारा, टाकी दे पासबुक, टाकी दे बँकेत. बाम त्याची दुनिया सगळी का आज काय. हो महाराज, आपले महाराज प्रवरा माई जागतिक दारिद्र्य तीर्थ आहे. त्या पुंतांब्याला तर उतरतच नव्हतं नदीत, नेमकी माई गाठ पडली, लई तास अडवले धरून. आता नाही राहिलं तिथं काय, ते आता पिटून देत्या कडा ना बाबाला एकच किती बोलली. खरंच हो, नाही नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे हो, कारण काही झालं तर ती माता आहे हो, असं नाही चालत. काय त्याच्यात गादड्या काय जनावरं मेली का शेतकऱ्यानं नदीच्या कडाला नेऊन टाकायची. काय त्याला माता आहे ती महाराज. अहो महाराज 3 पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथानं गंगा आणली हो. दिलीप गेला, आयुष्मान गेला, दिलीप गेला, आयुष्मान गेला, तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा, तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवारामाई आपल्याकडेनं धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या 10 आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला ऊसतोडायचं, आपल्या बंगले झाले असते का, आपली गाड्या झाल्या असत्या. मला तुम्ही सांगा, आपल्या दारापुढे गाडी आली असती का? आपला पोरगा अधिकारी झाला असता का? हे सगळं कोणी केलंय? त्या मातेनं केलं. त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली, संपत्ती दिली, आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय नुसतं नसतं पाणी नाही दिलं आपल्याला. त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली, परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो, त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडे फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं जाळीतात ना, म्हातारी माणसं न्यायची सोय नाही राहिली. एक जळे पोत दुसरं म्हातारी जायला बसले. बाबळी किती काय किती. ज्याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबळी तोडावत का नाही? काय फरक पड. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला? काय हरकत आहे? एक तर भाऊबंद राहिले नाही, हाय ते कपडे काढीत नाही, एक बटन काढितून बायको वाहतो, तुम्ही नका तो म्हणतो तू काढ रे. माया ध्यानात न राहिलं. माया बायकोचं नवनाथ पारायण चालू आहे,
राईट. मग आता आपल्याकडेच करतात महाराज. इथं खाली तुम्ही पहा बरं मराठवाड्यात नदी बिदीला काय दावे आले त्यांची पर्यंत कुठे भेट होत शेतात भेट होते. ती राग नदीत टाकून द्यायची काय गरज नाही, शेतातच टाकायची, पसरून द्यायची उलटी. काय करते लोक. आपल्याकडे दावे सकाळी असतात, त्यांच्याकडे 11ला सुरुवात आहे दावे, येळभर जावाच. आपण थोडंसं नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना, पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडे काय मागायचं नाही ए पोरी मग. पण हे गोष्टी केल्याच पाहिजे. आता हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत, गावातल्या पुढाऱ्यांनी 2-3 वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं, ग्रामपंचायतीतून 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून? गावातली पुढारी गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येतात तपास पाहिजे. काय करतात शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वाव्या हरिपाठ लिहिला पाहिजे. रोज एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला. पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या. एक ओव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिलाय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या गेल्या ती ओवी वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला 2 कामं होतात. तो वाचतोय बी लिहितोय आणि 2-3 वेळा सहज त्याची ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहायचंच नाही. झालं आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटके वेगळे. ते काय ते महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आदल्या दिवशी धुवून त्या 14 तारखेलाच शर्ट धुवून कपडे बिपडे ताईट आणि ते चिठ्ठीला भाषण राहते. त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात. सगळ्यांच्या अगोदर उठत आहे ती. नाही नळाला पाणी ना बादलीत आंघोळ करते ती, पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार. आणि त्याचं ते भाषण राहते, ते पुढंच बसत. आनंद आहे तो, पुस्तकातला नाही आहे तो, अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम. ती चिठ्ठी खिशात पुढे येऊन बसणार. त्याला माहिती आहे माझं भाषण आहे. म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. मग गुरुजी म्हणले का आता हा बोलेल. ते घाबरतो. लोक पाहिलं. अध्यक्ष माझे प्रतिक्रिया येथे जमलेले माझ्या वधूने बघितलं. मी 15 ऑगस्टबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खाल्या नाही, मी छडी घेणार नाही. आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही. आणि मग पळालं बा महाराज. ते पळाल्याला किंमत नाही, त्याला आनंद केवढा आहे. तो आनंद शब्दात वर्णन करता येणार. त्याला शब्द लय आनंद आणि भेटन त्याला. भाषण झालं बरं का. ते घाबरेल राहत. बाळावर इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं. ती म्हणली धोतार जळल बाकीचं जाऊ द्या, देशाचं मोरल्या धोतार वर वडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा झगझटी जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. मान त्याने पहिली मारली पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या घोड्या करी मन मोहन 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 लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन घोड्या करी 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 मन मोहन 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 मोहन
काय खोड्या रांगत रंगणी अशा खोड्या करायच्या. आम्ही खोड्या करायला तो दिसला नाही. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा गवळतो डोळा डोळा बाई डावा गवळतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. केला जरी दंगा मला झनी येवोनी सांगा केला जरी दंगा मला येवोनी सांगा. दाखवीन मी विंगा नका तुम्ही लपवू श्रीरंगा हरीचा शोध कुणी लावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. आणि मग गवळी म्हणायला लागल्या जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला. निघून गेला गवळी सारा मथुरेच्या उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला. पण कधी उतला बाई काटा या आडवाटा रुतला पायी काटा ऋतला बाई काट या आडवाटा नंदा सकारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून प्याट काढिला कसा गोड बोलून प्याट काढिला. रुतला बाई काटा या वाटा ऋतला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला नंदाचा कारटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून गाड काढिला कसा गोड बोलून गाड काढिला. मजला मोहन माझा तुम्हा छळील कैसा नाका मजला मोहन माझा तुम्हा छळील कैसा बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका देऊ असा नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ असा. तुम्ही गोपिका नाता यमुनेवरी साड्या तुमच्या पळविल का ग सांगा तरी. अजून बाई अज्ञान आश्री हरी बाळकृष्ण अज्ञान नाविका आपल्या श्री तपसाक बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ असा. नका ग सयानो
सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजीरवाने ग बाळ दिसतय गोजीरवाने बाळ दिसतय गोजीरवाने ग बाळ दिसतय गोजीरवाने काय सांगता घराने ग गोकुळ जाणारी 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 कशावरून आवरी पुन्हा गाना आवरी पुन्हा गाना नाशियेला आमुजा सुना नाशियेला आमुजा सुना आजनिया लाज नये तुझ्या मनाला आजनिया लाज नये तुझ्या मनाला तुलाच गोड वाटे काना 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 नाशियेला आमुजा सुना नाशियेला आमुजा सुना आवऱ्या पुला गाना आवऱ्या पुला गाना नाशियेला आमुजा सुना नाशियेला आमुजा सुना कधी यशोदे कानंद लाला दिखता उजाला है यशोदे कानंद लाला दिखता उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला मेरे लाल से तो सारा जग झिलमिला जो 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 यशोदे कानंद लाला दिखता उजाला है यशोदे कानंद लाला बीज का उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला मेरे लाल से सारा जग झिलमिला जो 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 तुम्हाला जेवायचं कवा आहे 12:30 वाजून गेले काय ठरलं जेवण आले पूर्ण नाही आणि तो काला वळवंटा झाला तो काळा झाला माना ज्ञानराज गोपाळाशी पण कृष्णाला गाई वळताना एक गाय त्रास द्यायची ती गाई कोणती मनेरी अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात कधी आज ओस अमरावती आज ओस अमरावती काला पहावया कधी वैकुंठी तो ऐसे नाही 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 कवळे काही घाल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळे काही घाल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही आणि तो काळा सगळ्या उंच खडक ग्रामस्थांच्या पंक्तीवाले देणगी देणाऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला दहीहंडीची गवळण होईल एकदा प्रेमानं भजन करा विठोबा देवळात ना उतरवलं का हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली
ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोलिले लय कोरे वेडी वाकोडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उतारिला अधिकार शिंकेला नववे धुरी होतो तिघाचे मी वरे तुहे वारे दोही कडे मुख पसरून वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या डोबरा हारे दोही कडे मुख पसरून कडे तुका म्हणे हाची ठोकानी सवरोने देखा तुम्ही हारे रोही कडे काढून घ्या कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश कालावा तुरे कमेका वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू कालावाने भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे कालावा तू एकमेका वैष्णव गावे समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे से मला इतकं नाही नारायण सुरवाडी म्हणे ते सापडले ते उठावे से मला इतकं तुका म्हणे भोगेला निवारिला उठावे से मला इतकं नाही प्रेम सप्रेम हारती गोविंदाचे ओ हारती धन्य त्रिलोचन नित्य करते अवलोकना बाला प्रौढाने मुग्धा ओ वाळती परमानंद धन्य धन्य त्रिलोचन नित्य करते अवलोकना नामा म्हणे केशवा केले खुनी राहिलो तर धन्य धन्य त्रिलोचन नित्य युगे 28 विठेवरी उभा मागे रुमाई दिशी वेळोबा उडली का भेटी ब्रह्म मालेगा कधी वाई भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा तुझी गळा करते उलटी पितांबर कसूल लाट देव सुरावर निदेचे भेटे जय देव जय पांडुरंगा रुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते व सासून येते चंद्रभागे मध्ये स्नान निघते दर्शन येळा मात्रे तयावर मुक्ती यशवासी नामदेव भागवासी नामदेव भागवायती जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव नवकवते विक्राळ ब्रह्मांडी वाळा केशी कंठे काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी झोळा येथून जल निर्मल वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा आग्रांगी पार्वती सुमनांच्या बाळा दूधीचे उधळण शीतकंठ निळा आयशा सगळ्या शोभे उमा वेळाला जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन गेले त्या माझी अवचित हरवले ते तो आसुरपण प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर व्याघ्र परमणीवर सुंदर मधारी पंचानन मनमोहन म्हणजे सुखारी शतकोटी देवी जवाते उच्चारी कोटीला रामदास अंतरी जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू आरती ज्ञानराजा कैवल्य देवता सेविता संत मानो बदला भाजा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगे नेणती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले त्याने आरती ज्ञानराजा प्रगत गुणे विश्व ब्रह्मची गेले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा कैवल्य देवता सेविता संत मानो बदला भाजा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चानंद मूर्ती काय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाणधारे दैशत गोवाचे भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती तुका तुलने श्री ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक
आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन दोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवन एकनाथ नाम सार वेद शास्त्र गुह्य संसार दुखनाशी महामंत्राचे वेज आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्ता धनी न पुरी गाता आरती एकनाथा खाली लोटा गणपती चरण डोळ्याने पाहिन रोखत प्रेमे आलिंगन आनंद भजन तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन नाम प्रगस्वा करुणी यज्ञ समर्पण नारायण हरि समर्पण अच्युत केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी राम देव हरे राम 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 हरे हरे प्रसादाची वाट घ्यावी होणी आजाद शिष्य जाईल तुमची झाली भोजन झालो एक सवा तुम्हाळ देवा तुमची चिंता करुणी राहिलो निवांत ज्ञान देव तुका पुंडलिक वरदा ज्ञान देव